माझं नाव संदीप साबाजी सावंत. मी या ठिकाणी या विभागामध्ये 10 वर्ष राहत आहे. खरं तर आम्ही आज सर खूप थकलो आहे. गेल्या 9 डिसेंबरपासून आम्हाला जी नोटीस लागली त्यापासून आमची विभागातील सर्व नागरिकांची समितीची आमची पळापळ सुरू आहे. आज सकाळीसुद्धा आम्ही स्थानिक आमचे विभागाचे आमदार रवींद्रदादा चव्हाण यांच्यासुद्धा आम्ही सकाळी जाऊन चर्चा केली. त्यानंतर स्थानिक नगरसेवक तसेच लोकसभा खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांच्यासुद्धा ऑफिस ठिकाणी जाऊन आम्ही त्यांना आमचं पत्रक दिलेलं आहे. आणि असं असताना आम्ही आमचा हा जो रेल्वेने आम्हाला नोटीस दिली त्याबद्दल आमचं न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे. न्यायालयामध्ये केस चालू आहे. जरी आम्ही जर घरं घेतली आहेत ती विकत घेतलेली आहेत. आम्ही कुठे रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण केलेलं नाही. रेल्वे जर आम्हाला म्हणत असेल अतिक्रमण केलं तर आम्ही आमच्याकडे जे आम्हाला रेल्वे इथल्या बिल्डर वर्गाने जे आम्हाला पेपर दिले आहेत, आम्ही जागेचा टॅक्स भरतो, हे सगळं आम्ही त्यांना सादर करतो आहे. आम्ही कोर्टालासुद्धा रेल्वे कोर्टालासुद्धा ते आम्ही सादर केलेलं आहे. आम्हाला आमची वास्तू आम्ही आमच्या मेहनतीने आमच्या मुलाबाळांचा भवितव्याचा विचार करून मोलमजुरी करून या ठिकाणी विभागातील राहणाऱ्या गरीब वर्ग, महिला वर्ग आणि नोकरदार जे आहेत त्यांनी अतोनात मेहनत करून हे घर स्वतःसाठी घेतलेलं आहे. स्वतःच्या मुलाबाळांचा बाधित होत आहेत. आणि तुमच्या पुढच्या आंदोलनाची दिशा काय असणार? या ठिकाणी घरं आहेत, 410 घरं आहेत विभागामध्ये आणि 209 लोकांना नोटीस लागलेली आहे रेल्वेची. आणि तरी पण काही गोष्टी आम्हाला सिद्ध झाल्यात की ही रेल्वेची जागा आहे. त्यामुळे पूर्ण विभाग आम्ही एकत्रित येऊन या विषयाला आम्ही न्यायालयीन लढा देत आहोत. आणि जर आम्हाला हे आमचं जर घर हरपलं तर आम्हाला कुटुंबासमवेत सामूहिक आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही. आणि आम्ही ते करणार. आम्ही प्रशासनाला सांगतो आहे की आम्ही हे सर्व विकत घेतलेलं आहे. आम्ही ज्या गोष्टी विकत घेतलेल्या आहेत ते सगळ्या गोष्टीचा आमच्याकडे पुरावा आहे. आम्ही कोणत्याही जागेवरती रेल्वेच्या या शासनाच्या प्रशासनाच्या जागेवर